आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। वन विभागाने बांधलेला बंधारा फुटल्याने कुसाईवाडी हुंबरवाडी येथील शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन व रस्ता वाहून गेल्याने दोन्ही वाडीतील संपर्क तुटला आहे। वन विभाग यांनी बांधलेल्या बंधाऱ्याची चौकशी होऊन दोषींवर उचित कार्यवाही करण्याची मागणी वरिष्ठ विभागाकडे करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी केले आहे। नाईक पुढे म्हणाले, कुसाईवाडी अंतर्गत हुंबरवाडीकडे जाणारा रस्ता अचानक वाहून गेला आहे। मध्यंतरी काही दिवसांपूर्वी मोठा पाऊस आल्यानंतर इथल्या रस्त्याचा भराव हा वाहून गेला होता। त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करण्यात आली होती, परंतु अचानक पडलेल्या पावसामुळे वन विभागाचा असणारा मातीचा कच्चा बंधारा फुटून पाण्याचा मोठ्या प्रवाहामुळे रस्ता मोठ्या प्रमाणावर खचला आहे। बंधारा फुटल्यामुळे बंधाऱ्याच्या खालची असणाऱ्या शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे। वन विभागाच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी हा बंधारा बांधलेला होता, तो त्याच वेळी तुटलेला होता। त्याची दुरुस्ती काही दिवसांपूर्वीच वन विभागाने केलेली होती। दुरुस्ती केल्यानंतर काही दिवसांच्या आत बंधारा पुन्हा तुटलेला आहे। या बंधाऱ्यांचे निश्चित काम निकृष्ट झाले असल्यामुळे 2 वेळा फुटून ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे। या बंधाऱ्याची दुरुस्ती झाली ती सुद्धा स्थानिक लोकांना ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता झाली आहे। 2 दिवसाच्या पावसामुळे व बंधारा फुटल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे मोठे नुकसान होऊन दोन्ही गावाला जोडणारा रस्ताही वाहून गेल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी कुठलाही मार्ग नाही। तातडीने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठीचे नियोजन शासकीय स्तरावरून करूच, परंतु वन विभागाच्याच या निकृष्ट दर्जाच्या बंधाऱ्याचे झालेल्या कामाची चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी रणधीर नाईक यांनी पाहणी दरम्यान केली आहे। यावेळी सरपंच शीतल मुदगे, माजी सरपंच विनोद पन्हाळकर, बाजीराव खोत, मनोज दळवी, उपसरपंच मच्छिंद्र पवार, आनंद मुंडे, आनंद शिंदे, दिनकर खोत, शंकर खोत, भगवान खोत, रेळे सरपंच बाजीराव सपकाळ, स्वप्नील पाटील, डॉक्टर इंद्रजित यमगर, असलम मुलानी, शकील मुलानी आदी ग्रामस्थ उपस्थित होते।